माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठिया. मित्रो नमस्कार. आपण दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत असतो. आणि त्या निमित्ताने मात्र आजच्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यवतमाळचे जिल्हाधिकारी माननीय श्री अमोल येडगे सरांनी हा कार्यक्रम ऑनलाईन व्हावा अशा सूचना दिलेल्या आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये 14 ते 28 जानेवारी दरम्यान दुपारी 1 ते 2 या कालावधीमध्ये मराठी भाषा तज्ज्ञ आणि लेखक मंडळी ज्यांनी या मराठीच्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं अशा मान्यवरांचं दृकश्राव्य साधनांद्वारे व्याख्यानमालेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. मी नंदकुमार बुटे, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. या व्याख्यानमालेमध्ये आज महानुभाव पंथाचे मराठी भाषेतील योगदान या विषयावर प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बनसोड हे व्याख्यानमालेतील 9व पुष्प गुंफण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत. आणि यासोबतच ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी वरिष्ठ तांत्रिक निदेशक श्री राजेश देवते आणि त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय डॉक्टर प्रवीण बनसोड सर हे सर्वांना परिचित असं नाव आहे. नेर परसोपंत येथील नेहरू महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून सर कार्यरत आहेत. प्रगतिशील लेखक संघाचे ते विदर्भाचे समन्वयक आहेत. त्यांची 21व्या पर्यावरण मित्र पुरस्कार आणि वृत्तपत्र विद्या व जनसंवाद परीक्षेमध्ये मराठी विद्यापीठामध्ये त्यांनी सुवर्ण पदक सुद्धा प्राप्त केलं आहे. मानवी हक्क कार्यशाळा या उपक्रमांचं अशा विविध उपक्रमांचं आयोजन सुद्धा सरांनी केलं आहे. यासोबतच आकाशवाणी यवतमाळ आणि नागपूर येथून सुद्धा मुलाखतीचं प्रसारण त्यांच्या झालेलं आहे. आणि आज प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बनसोड सर या ठिकाणी महानुभाव पंथाचे मराठी भाषेतील योगदान या विषयावर मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आपण ऐकूया मायबोली मराठीमधील शब्दरचना प्राध्यापक डॉक्टर राहुल एकबोटे यांच्या रसाळ वाणीमधून. सरांना विनंती आहे की त्यांनी महानुभाव पंथाचे मराठी भाषेतील योगदान या विषयावर आपलं मार्गदर्शन करावं. प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बनसोड सर. धन्यवाद. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे मनापासून आभार मानतो. आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्यांची सर्व चमू ज्या नीतीनं हा उपक्रम चालवत आहेत त्याबद्दल भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या समस्त अभ्यासकांच्या सहवक्ते आदरणीय अशोक राणा सर, आदरणीय रमाकांत सर, मित्रवर्य काशीनाथजी बराटे आणि इतर सर्वांचं स्वागत करतो. माझा आजचा विषय महानुभाव पंडितांनी मराठी भाषेला योगदान दिले त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मात्र तशा चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी केवळ भाषेला नव्हे तर समस्त मानव जातीला चक्रधर स्वामींनी कोणता मंत्र दिला हे जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की समस्त मानव जातीवर त्यांनी जे उपकार करून ठेवले आहेत ते किती मोठे आहेत. आजपासून 750 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याची आणि समतेची पताका सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उभारली. स्वातंत्र्य हा मोक्षू, पारतंत्र्य हा बंधू हे अतिशय महत्वाचं वचन त्यांनी जगाला दिलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या उद्घोषामध्ये ज्या महान संत परंपरेने आपले योगदान दिले त्यामध्ये सर्वज्ञ चक्रधर स्वामींचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपला जो विषय आजच्या व्याख्यानाचा आहे तो साहित्य आणि भाषेच्या संदर्भात असला तरी सुद्धा मला नम्रपणाने इथे नमूद केले पाहिजे की महानुभावीयांचे कार्य केवळ आध्यात्मिक स्वरूपाचे नाही तर भाषिक आणि साहित्य विषयक स्वरूपाचे सुद्धा आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लीळाचरित्रांपासून तर व्याकरण, छंद, टीपग्रंथ, ओवी, भारूड, काव्यग्रंथ, चरित्रग्रंथ हे सर्व महानुभावांनी रचले. म्हणजेच मराठी भाषेच्या विकासामध्ये नव्हे तर मराठी साहित्याची सुरुवातच मुळात महानुभावांनी केलेली आहे. आज आपण जरी म्हणत असलो मराठी साहित्याला, मराठी भाषेला महानुभावांनी काय योगदान दिले तर याचं सरळ सरळ उत्तर असं आहे की मुळात मराठी साहित्याची सुरुवातच महानुभावांनी केलेली आहे. इतर कोणत्याही परंपरेने न हाताळलेले टीपग्रंथांसारखे आणि व्याकरणांसारखे अतिशय क्लिष्ट प्रकार महानुभावांनी हाताळलेले आहेत. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की जाणीवपूर्वक लोकभाषेचं माध्यम सर्व महानुभाव पंडितांनी वापरलेले आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे आजपासून 750 वर्षांपूर्वी या समस्त महानुभावीय साहित्यिकांनी जी ग्रंथरचना केली ती जाणीवपूर्वक लोकभाषेमध्ये, मराठीमध्ये केली. ही बाब भाषिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. म्हणजे मी सुरुवातीला जे सांगितलं की स्वातंत्र्य हा मोक्षू, पारतंत्र्य हा बंधू,
येथे वैचारिक आणि भाषिक स्वातंत्र्य अपेक्षित आहे. त्यामुळे प्राचीन मराठी साहित्य आणि तत्वज्ञान समृद्ध करण्यामध्ये महानुभावांनी अतिशय मोलाची कामगिरी केली हे आता सर्वमान्य झालेलं आहे. अजून एका गोष्टीचा उल्लेख मी येथे जाणीवपूर्वक करतो आहे. सर्व विद्वानांच्या मते लीळाचरित्राची जी रचना करण्यात आली ती शके 1205च्या सुमारास झाली. म्हणजे हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या किमान 7 वर्ष आधी लिहिला आहे असं अभ्यासकांनी आता नमूद केलेलं आहे. जर हा मुद्दा आपण लक्षात घेतला तर लीळाचरित्र हा मराठी साहित्यातील आद्य ग्रंथ ठरतो. ज्यांनी भाषेलाच नव्हे तर मानवजातीला स्वातंत्र्याचा महत्वाचा अर्थ समजावून सांगितला त्या सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या सहवासाचा परिस्पर्श लाभलेल्या माईमभटांनी या अनमोल ग्रंथाची रचना केली. 12व्या शतकातील लोकभाषेचा जिवंत अनुभव देणारा हा वाङ्मयीन प्रतिभा विलास माईमभटांनी रचला. ज्या ज्ञानभास्कर माईमभटांचा मी उल्लेख करतो आहे हे त्या काळी 6 शास्त्र आणि वेदविद्या पारंगत होते. ते स्वतः संस्कृत पंडित होते. संस्कृतचा गाढा अभ्यास असणारे माईमभट हे खऱ्या अर्थानं ज्ञानभास्कर होते. आणि त्या काळी 6 शास्त्र आणि वेदविद्या पारंगत असणाऱ्या माईमभटांनी सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या आग्रहावरून संस्कृत पारंगत असून सुद्धा लोकभाषेमध्ये ग्रंथ रचना केली. यासारखं उदाहरण मराठी भाषेतच नव्हे तर इतरही भाषांमध्ये आपल्याला सापडणार नाही. लोकांना समजावं, लोकांच्या पचनी पडावं आणि लोकांनी त्याचा अंगीकार करावा म्हणून तत्वज्ञानाची निर्मिती करणे आणि ती लोकभाषेमध्ये करणे हे अतिशय एकमेव द्वितीय उदाहरण आहे. हे भाषिक स्वातंत्र्य चक्रधर स्वामींनी सर्व पंडितांना दिले आणि जाणीवपूर्वक लोकभाषेमध्ये साहित्य निर्मिती करा असा आदेश दिला. यामागे अर्थातच चक्रधर स्वामींची प्रेरणा होती. समाजातील सर्व स्तरातील लोकसमूहांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कार्य करत असल्यामुळे स्वतंत्र तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून प्रयत्न करत असल्यामुळे लोकभाषेची काय अडचण असते ही चक्रधर स्वामींना स्वतः माहित होती आणि म्हणून त्यांनी लोकजीवनाचे समग्र दर्शन घडवण्यासाठी लोकभाषेमध्येच साहित्य निर्मिती करण्याचा आदेश दिला. आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत त्या भाषिक योगदानाबद्दल आपण बोललं पाहिजे की लीळाचरित्रच नव्हे तर त्यानंतर आलेल्या सूत्रपाठ आणि इतर सर्व साहित्यामधून जे व्याकरण, जी शब्द मांडणी आपल्याला दिसते तो परिणाम इतर कोणत्याही ग्रंथामधून साधण्यात आला नाही. तो परिणाम लीळाचरित्रातील एका छोट्या छोट्या वाक्याने साधला गेला. अगदी छोटं वाक्य आहे, आचार्य योग्यता विचारे दृढता. जे वाक्य आपण सुविचार म्हणून वापरू शकतो त्या छोट्या छोट्या सुविचारासारख्या वाक्यांमधून आपलं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य महानुभाव साहित्यिकांनी केलं. या सुभाषितासारख्या लहान लहान वाक्यांमुळे सामान्य कष्टकरी लोकांपर्यंत तत्वज्ञान सहजगत्या पोहोचू शकले. मित्रांनो, आपण ज्या वऱ्हाडी भाषेमध्ये बोलतो, आपण ज्या वऱ्हाड भागामध्ये राहतो त्या वऱ्हाडीचा सर्वाधिक उपयोग महानुभावांनी आपल्या ग्रंथांमध्ये केला. उदाहरणार्थ लीळाचरित्रामध्ये
बहुतेक वाक्य, बहुतेक शब्द हे वऱ्हाडी भाषेतील दिसतात. अगदी काही शब्दांचा उल्लेख केला तरी आपल्या लक्षात येईल की पाखरू, सोकारले, ढोरे, इटोला, पुंजा, वेल्हार, फोकवरी, तेवढी यासारखे अनेक शब्द लीळाचरित्रातून आपल्याला आलेली दिसतात. ही जी शेकडो शब्द आलेली आहेत, या शेकडो शब्दांनी लीळाचरित्राचा आणि इतरही महानुभाव्यांच्या साहित्याचा एक ठसा आपल्या समाज जीवनावर उमटवलेला आहे. व्यक्तिवर्णने, स्थळवर्णने, व्रतवैकल्ये, लोकजीवन, लोकव्यवहार हे सर्व वऱ्हाडच्या मातीशी साम्य दर्शविणारे अनेक भाग महानुभावांनी मांडले. एका अर्थानं महानुभावांचं साहित्य हे लोकांचं साहित्य बनलं, कारण त्यामधून लोकजीवन आणि लोकसंस्कृती स्पष्टपणे दिसू लागली. इतर सर्व भाषिक श्रेष्ठत्व नाकारून म्हाईन भटासारख्या विद्वान संस्कृत पंडिताने लोकभाषेला जे महत्वाचं स्थान दिलं, जे महत्वाचा सन्मान दिला, मला असं वाटतं की आज 750 वर्षानंतर आपण ज्या मराठीचा आज अंगीकार करतो आहोत, जे संवर्धन करतो आहोत, त्याची सुरुवातच म्हाईन भटांनी आणि महानुभाव संशोधकांनी केलेली आहे. केवळ गद्य ग्रंथ नव्हे, केवळ काव्य ग्रंथ नव्हे, तर आपल्याला आश्चर्य वाटेल की टीप ग्रंथासारखे महत्वाचे ग्रंथ महानुभावांनी लिहिले. टीप ग्रंथ म्हणजे काय, तर आपण आज ज्याला डिक्शनरी म्हणतो, ज्याला शब्दकोश म्हणतो, हे शब्दकोश रचण्याचं पहिलं काम मराठी मधलं महानुभावांनी केलेलं. किंबहुना माझा आचार्य पदवीचा तो विषयच आहे. दत्तराज मराठे हे महानुभावीय विद्वान संशोधक, ज्यांना आद्य कोशकार असं म्हटलं जातं, त्यांनी कोशवाङ्मयाची मराठीमध्ये सुरुवात केली. याचं श्रेय खऱ्या अर्थानं महानुभावीय महाराष्ट्रीयन संशोधकांचे आहे. संदर्भ ग्रंथ, कथा, काव्य, ओव्या या सर्व प्रकारांमध्ये महानुभावांनी अतिशय अतुल्य अशी कामगिरी केलेली आहे. त्यामुळेच आद्य ग्रंथकार, आद्य कवयित्री, आद्य कोशकार यासारखे आद्यत्व महानुभावांकडे जाते. वऱ्हाडी लोकभाषेमध्ये हेल दर्शविणारा गा हा शब्द लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र, स्मृतिस्थळ, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ या सर्व ग्रंथातून आपल्याला दिसतो, जो वऱ्हाडी भाषेतील एक अतिशय दैनंदिन वापरातील शब्द आहे. कागा, हो का यासारखे शब्द आपल्याला लीळाचरित्रातून दिसतात. ही भाषिक देणगी मराठी साहित्याला महानुभाव साहित्यकांनी दिलेली आहे. डॉक्टर विभी कोलते या संदर्भात म्हणतात, श्री गोविंद प्रभू हे वऱ्हाडातील असल्यामुळे व त्यांचे सर्व आयुष्य वऱ्हाडातील रिद्धपूर या गावी गेल्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या भक्तजनांच्या तोंडी खास वऱ्हाडी बोली ऐकायला मिळते. इथे मी ज्या गोविंद प्रभूंचा उल्लेख केला, आपल्याला सांगितलं पाहिजे की सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंद प्रभू हे होते आणि रिद्धपूर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. त्यांनी चक्रधर स्वामींनाच चक्रधर हे नाव दिलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महानुभावीय तत्वज्ञानाला जो आकार देण्यात आला, तो आकार चक्रधर स्वामींनी गोविंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली दिला. त्यांच्या तोंडी सतत वऱ्हाडी बोली असायची आणि त्या वऱ्हाडी बोलीचा उपयोग बोलण्यासाठी नव्हे, तर त्यानंतर साहित्य निर्मितीसाठी सुद्धा करण्यात आला. आज आपल्या बोली भाषेमध्ये ज्या म्हणी, वाक्प्रचार आणि छोटी वाक्य येतात, जो सहज संवाद येतो, तो सहज संवाद
लीळाचरित्राच्या व इतर ग्रंथांच्या पानोपानी आपल्याला उमटलेला दिसतो. सहज संवाद हे खऱ्या अर्थानं महानुभाव्यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कावळ्याचे घर सेनाचे, साळेचे घर मेनाचे, साळेचे म्हणजे चिमणीचे घर मेनाचे. पाऊसू पडे कावळ्याचे घर वाहत जाये, साळेचे घर उरे, साळे आपुल्या घरा अंतू रिगवणी म्हणे, कावडिया कावडिया कानुकी डोळा. यासारख्या कथा ज्या लोकजीवनाचा लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत, त्या सर्व कथा महानुभावीय ग्रंथांमधून आपल्याला आलेल्या दिसतात. याशिवाय लयबद्धता हे लोकभाषेचे प्रमुख अंग असते, ते सुद्धा लीळाचरित्र वाचताना आपल्याला दिसून येते. लीळाचरित्रातील कथांमधून पात्रे एकमेकांसोबत बोलत असल्याचा आभास आपल्याला होतो. त्यामध्ये सुद्धा प्रत्यक्षाभिनय आणि कथामूल्य आपल्याला दिसून येते. छोटी वाक्य त्यामध्ये आहेत. लोकभाषेमध्ये बोलत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण छोटी वाक्य वापरतो, लांबलचक वाक्य प्रत्यक्ष वापरामध्ये येत नाहीत. हा जो महत्वाचा भाग आहे, ते छोटी वाक्य आहे पण परिणामकारक वाक्य, हा भाग आपल्याला लीळाचरित्र आणि इतर सर्व ग्रंथांमधून दिसून येतात. उदाहरणार्थ, तियेसी चंदन जैसा चिखलू अन्य तैसी माती. हे अतिशय सुभाषितासारखं वागणारं वाक्य आपल्याला लीळाचित्रातून पाहायला मिळतं. लवचिक शब्द, छोटी वाक्य याप्रमाणे लवचिक शब्द सुद्धा लीळाचरित्रातून वापरलेले दिसतात. लोकभाषेमध्ये जे वापरले जातात, उदाहरणार्थ, जे जैसे असे ते तैसे जाणीचे ते ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, याचं अतिशय सुंदर छोटं एका वाक्यामध्ये दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आहे असं मला वाटतं. याशिवाय शब्दांची पुनरावृत्ती, संबोधकांचा वापर, हे सर्व महानुभाव साहित्यिकांनी मराठी साहित्याला दिलेलं योगदान आहे, मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे. आज म्हणी आणि वाक्प्रचार आपल्या ग्रामीण जीवनामध्ये वापरले जातात. शहरी भागातून आता ती जवळजवळ लुप्त होत आलेली आहेत. दैनंदिन जीवनामध्ये म्हणी आणि वाक्प्रचारांचा उपयोग शहरी भागामध्ये फार नगण्य झालेला असताना म्हणी व वाक्प्रचारातून लोकजीवन जिवंत ठेवण्याचं काम ज्या वऱ्हाडी बोलीनं केलं, ज्या ग्रामीण भाषेनं केलं, त्याचा प्रत्यय आपल्याला लीळाचित्र व इतर ग्रंथातून आलेला दिसतो. उदाहरणार्थ, काटेनी काटा फेडिला, दात असती तेथे चेने नाही, चेने असती तेथे दात नाही. आज आपण जे वापरतो आहोत, आपण सहजपणे दात आहेत तिथे चेने नाही असं म्हणतो, ही सुद्धा म्हण आपल्याला लीळाचरित्रात दिसून येते. त्याशिवाय वाक्प्रचार आपल्याला दिसतात. गाजत वाजत घेऊन येणे, डोळ्याचे पारणे फेडणे, यासारखे वाक्प्रचार सुद्धा महानुभाव साहित्यातून आपल्याला दिसतात. केवळ वऱ्हाडी नव्हे तर कानडी, तद्भव, तत्सम यासारख्या वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या शब्दांचा सुद्धा समावेश आपल्याला लीळाचित्रामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, महानुभाव संशोधकांनी, साहित्यिकांनी मराठी साहित्याचं भरणपोषण केलं, त्यामध्ये सातत्यानं वाढ केली. इतकंच नव्हे तर ते समृद्ध केलं. आपल्याला सांगताना मला आनंद होतो की मराठी भाषेतच केवळ वेगवेगळ्या लिप्या वापरून साहित्य निर्मिती करण्याचं काम महानुभावांनी केलेलं आहे, जे इतर ठिकाणी कुठेही झालेलं नाही. सांकेतिक लिपींचा वापर हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य महानुभावांचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की
की अतिशय गुप्त किंवा युद्धप्रसंगी वापरली जाणारी जी लिपी असते, गुप्त लिपी, गुप्त संदेश, यांचा अतिशय चपखल वापर महानुभावांनी साहित्य निर्मितीसाठी करून घेतलेला आहे, जो इतर कधीही कुठेही कोणी करून घेतलेला आढळत नाही. शके 1275 पर्यंतचे सर्व महानुभावांचं वाङ्मय हे साध्या देवनागरी लिपीमध्ये होतं. परंतु पुढे काही कारणास्तव आपलं लेखन हे अविकृत राखण्यासाठी गुप्त सांकेतिक लिप्यांचा उपयोग सुरू झाला. प्रथम आचार्य नागदेवाचार्य यांच्या वयाच्या 50 वर्षाच्या आतच निरनिराळ्या महानुभावीय आमनयांनी, महानुभावीय पंडितांनी निरनिराळ्या सांकेतिक लिपी तयार केल्या आणि या सांकेतिक लिपींना उघडण्याच्या किल्ल्या सुद्धा तयार केल्या. आज आपल्याला अगदी नवल वाटेल की विविध ग्रंथांचं या सांकेतिक लिपींमध्ये लिप्यंतर करण्यात आले. हे कार्य मला असं वाटतं की केवळ मराठी साहित्याच्या योगदान नव्हे, तर ते आश्चर्यकारक घटना आहे. साहित्याच्या क्षेत्रामधली ही अभूतपूर्व अशी घटना आहे. आपले साहित्य अविकृत राखण्यासाठी लिप्यंतर करण्याची गरज महानुभावी साहित्यिकांना वाटली आणि त्यांनी ते लिप्यंतर पूर्ण करून घेतले. आजही अनेक पोथ्या या लिपिबद्ध आहेत, ज्यांच्या किल्ल्या आजही अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. ज्यांच्या किल्ल्या उपलब्ध झाल्या त्या लिप्यांचं वाचन करण्यात आलं, परंतु काही ठिकाणी ते अजूनही शक्य होत नाही. ही अतिशय आश्चर्यकारक घटना केवळ महानुभावांनी केलेली आहे, इतर कोणीही त्याला करू शकलेलं नाही. या ज्या लिप्या महानुभावांनी तयार केल्या यामध्ये 2 महत्वाच्या लिप्या होत्या. एक सकळ लिपी आणि दुसरी सुंदरी लिपी. रवळव्यास नावाच्या विद्वान पंडितांनी शके 1275च्या सुमारास सकळ लिपी आणि 1285च्या सुमारास सुंदरी लिपीचं निर्माण केलं आणि त्यानंतर 1290च्या सुमारास पारमांडल्य लिपी निर्माण करण्यात आली. याशिवाय वज्रलिपी, सुभद्रा लिपी, अंकलिपी, सिंहलिपी असे अनेक लिप्या निर्माण करण्यात आल्या. शके 1325 मध्ये महात्मा हरिराज यांच्या संग्रहामध्ये 25 लिप्यांची नावे आणि किल्ल्या मिळाल्या. आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपलं साहित्य अविकृत राखण्यासाठी 25 वेगवेगळ्या प्रकारच्या लिप्या शोधण्याचं अभूतपूर्व असं कार्य महानुभाव साहित्यिकांनी केलं. त्या लिप्यांमध्ये आपल्या ग्रंथांची रचना केली. आपण लिहिलेलं इतर कोणालाही कळू नये, त्याला वाचता येऊ नये, केवळ आपल्याच लोकांना ते वाचता यावं म्हणून त्याच्यासाठी किल्ल्या पण निर्माण केली. हे असं अभूतपूर्व कार्य महानुभाव साहित्यिकांनी केलेलं आहे. या सर्व सांकेतिक लिप्यांच्या निर्मितीमागील जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा महानुभावीय तत्वज्ञानाला तत्कालीन झालेला विरोध असा असावा असं दिसतं. याबद्दल काही लोकांमध्ये मतभेद आहेत, परंतु मला असं वाटतं की वैचारिक आणि सामाजिक संघर्षाला जो यादव काळामध्ये प्रारंभ झाला, त्या यादव काळातील संघर्षाचा परिणाम म्हणून महानुभावीय साहित्यिकांनी या लिप्या शोधल्या आणि त्यामध्ये आपले ग्रंथ पुढे लिहिले. या लिप निर्मितीची कारण धार्मिक संघर्ष, सामाजिक संघर्ष, भाषिक संघर्ष अशा स्वरूपाचा होता. या सर्व मध्ये मालोबासांची प्रत्यक्ष प्रेरणा लाभली आणि रवळोबास यांनी ज्या लिप्या शोधल्या, त्या 3-4 महत्वाच्या लिप्या ज्यांनी शोधल्या, त्यांनी सह्याद्री वर्णन अतिशय महत्वाचा ग्रंथ रचला. सुरुवातीला तिला नागर लिपी म्हणत असत, मग पुढे तिला सकळ किंवा सकळी लिपी म्हणायला सुरुवात झाली. यासारखं अभूतपूर्व कार्य महानुभाव यांनी केलं.
विविध अन्वयस्थळ आणि टीपग्रंथांमध्ये सकळ लिपीचं नागर लिपी, नागरिक लिपी इत्यादी वेगवेगळी नावं दिसतात. हरिबास आणि सोंगोबास यांच्या अन्वयस्थळामध्ये एक वाक्य आहे की ज्या वाक्यामुळे रडोबासांनी नागरलिपी लिहून पूर्ण केली असं दिसतं. ते वाक्य असं आहे, मग हिराईसाचिया रवडोबासाची नागरलिपी लिहून 2 प्रती केलिया, असा उल्लेख आहे. यावरून रवडोबासांनी या लिपींचं सुरुवात केली किंवा त्यांनी ती नागरलिपी शोधली असा त्याचा उल्लेख आहे. इथे ज्या हिराईसांचा मी उल्लेख केला, या हिराईसा अतिशय विद्वान विदुषी होत्या. आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या काळामध्ये स्त्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती, शिकण्याची मुभा नव्हती, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणताही संचार स्त्रियांसाठी नव्हता, त्या कालखंडामध्ये महानुभावे यांनी स्त्रियांसाठी आपल्या तत्वज्ञानाची सर्व दरवाजे उघडे केली होती. आणि म्हणूनच महदाईसा, हिराईसा यासारख्या स्त्रिया सर्वोच्च स्थानी गेलेल्या दिसतात. केवळ आध्यात्मिक क्षेत्रात नव्हे तर साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा महदंबेसारखी स्त्री ही धवळे लिहिते. धवळे हा एक गीत प्रकार आहे की जो त्या काळी रचण्यात आला. आपण 750 वर्षांपूर्वीची कल्पना करू शकतो की ज्या काळामध्ये स्त्रियांना अनेक बंधने होती, त्या काळामध्ये महानुभावे यांनी स्त्रियांसाठी आपल्या साहित्याची, तत्वज्ञानाची दरवाजे उघडे केले होते. हे सर्व कार्य केवळ सामाजिक स्वरूपाचं नव्हे तर ते भाषिक आणि साहित्य स्वरूपाचं सुद्धा आहे. आपल्याला अजून एक आश्चर्य वाटेल की महानुभावींनी ज्या सांकेतिक लिप्यांची निर्मिती केली, ज्याची संख्या सुमारे 25 आहे असा उल्लेख आहे, त्यामध्ये अंकलिपी सुद्धा आहे. अंकलिपी निर्माण करण्याचं महत्वाचं कार्य महानुभावे यांनी केलं आणि ते केवळ निर्माण करून थांबले नाहीत तर त्याचा प्रचार सुद्धा केला. त्यामध्ये ग्रंथ सुद्धा लिहिले. अक्षरांच्या ऐवजी अंक लिहिणे आणि अंकाच्या माध्यमातून शब्द लिहिण्याची परंपरा सुद्धा महानुभावांनी निर्माण केली. आपले साहित्य कोण्याही शत्रूच्या किंवा इतरांच्या हातात लागू नये आणि लागलेच तर त्यांना त्यामध्ये काय लिहिलं हे कळू नये म्हणून अक्षरांऐवजी शब्द आणि त्या शब्दांचा काय अर्थ होतो त्यासाठी त्याचे किल्ल्या सुद्धा महानुभावांनी केला. त्याला आपण आजच्यामध्ये कोड आणि डिकोड असं म्हणतो. कोडिंग करणे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगामध्ये कोडिंग हा आपला अतिशय सर्वव्यापी प्रचाराचा भाग आहे किंवा सर्वव्यापी असणारा शब्द आहे. मात्र कोडिंग आणि डिकोड करण्याचं कार्य आजपासून शेकडो वर्षांपूर्वी महानुभावांनी केलं आणि त्याचा उपयोग साहित्यासाठी केला. लेखनामध्ये संकेत योजनाची जी प्राचीन भारतीय परंपरा होती, त्या प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा या प्रकारे महानुभावांनी पुढे वापरला. आज त्या सांकेतिक लिप्या आपल्या समोर नाहीत किंवा ज्या उपलब्ध आहेत त्या उपलब्ध असणाऱ्यांचं वाचन फार कमी लोकांना येतं. सकळी किंवा सुंदरी यासारख्या लिप्या आज उपलब्ध आहेत, मात्र इतर लिप्या काळाच्या ओघामध्ये लुप्त झाल्या. काही लिप्यांमध्ये असणारी पोथ्या अजूनही आपल्याला त्याचं रहस्य उलगडलेलं नाही. हा इतका मोठा अमूल्य ठेवा मराठी साहित्यात असून सुद्धा सातत्यानं या सुवर्ण ठेव्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते. हे सत्य आहे, हे आपण नाकारू शकत नाही. ज्या महानुभावांनी मराठी साहित्याची पायाभरणी केली
केवळ पायाभरणीच नव्हे तर त्याचा कळस सुद्धा होण्याचं काम केलं. त्याच महानुभावांच्या एकूण साहित्याप्रती अतिशय अनास्था सर्वच पातळ्यांवरून दाखवली जाते. हे सुद्धा आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं मला अतिशय नम्रपणानं इथे नमूद केलं पाहिजे. मित्रांनो, ज्या माहीमभटांचा मी उल्लेख केला, माहीमभट हे लीळाचित्राचे लेखक होते, संकलक होते. चक्रधर स्वामींच्या पश्चात त्यांच्या सर्व आठवणी संकलित करण्याचं महत्वपूर्ण कार्य माहीमभटांनी केलं. माहीमभट हे त्या काळामधील अतिशय विद्वान संस्कृत पंडित होते. त्यांनी जे लीळाचित्राचं लेखन केलं त्यामध्ये किती वस्तुनिष्ठता असावी लागते त्याचा तो एक उत्तम परिपाठ आहे. चरित्र नायकाचं चरित्र लिहित असताना त्यामध्ये जी सत्यता असावी लागते ती सत्यता माहीमभटांच्या लीळाचित्रामध्ये आहे. कारण त्यांनी जे संकलन केलं ते संकलन त्यानंतर प्रथम आचार्य नागदेवाचार्यांच्या प्रत्यक्ष संमतीने त्यांनी त्याचं पूर्ण रूप केलं. त्यांनी लिमान केलेलं लिहून आणलेलं सगळं संकलन चक्रधर स्वामींच्या आठवणी त्या नागदेवाचार्यांना वाचून दाखवल्या आणि त्यामधील जो भाग आचार्यांनी सांगितला तो भाग गाळला. म्हणजेच ज्या कोणत्या आठवणी त्यांनी लिहिल्या त्या आठवणींचं आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू की व्हेरिफिकेशन केलं आणि प्रथम आचार्यांच्या हातून ते व्हेरिफिकेशन झाल्यामुळे लीळाचरित्र हा अविकृत ग्रंथ त्यानंतर आपल्या समोर निर्माण झाला. ज्या ज्या ठिकाणी चक्रधर स्वामी प्रत्यक्ष गेले, ज्या वाड्या वस्त्यांमध्ये गेले, तिथे तिथे माहीमभट स्वतः गेले. हे असं संकलन, या पद्धतीचं संकलन मला असं वाटतं की एकमेव द्वितीय आहे. ज्या चरित्र नायकाचं चरित्र आपण लिहितो आहोत तो चरित्र नायक ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गेला त्या त्या ठिकाणी जाऊन तिथे लोकांशी चर्चा करून भेट घेऊन त्या लोकांकडून त्यांचे अनुभव जमा करणे हे अतिशय कठीण कार्य असते. ते कठीण कार्य माहीमभटांनी केलं. माहीमभटांसारखा, हरिराज कुलदेव सरांसारखा, दत्तराज मराठेंसारखा, रवळव्यासांसारखा, महदंबेसारखे कवयित्री हे महानुभावीय साहित्यिकांनी मराठी साहित्याला दिलेले अमूल्य रत्ने आहेत. त्या सर्व रत्नांचा जरी आपण विचार केला तरी सर्व प्रकारचं आद्यत्व हे आज महानुभावीयांकडे जातं. त्यामध्ये लोककथा संग्रह असो, बोलीभाषेचा संग्रह असो, म्हणी आणि वाक्प्रचारांचा संग्रह असो किंवा टिप ग्रंथाचं निर्माण असो किंवा विविध लिप्यांची निर्मिती असो, हे सर्व योगदान महानुभावांनी दिलेलं आहे. मराठी साहित्य विश्वामध्ये आद्य गद्य ग्रंथ, आद्य चरित्र ग्रंथ हे सर्व मान आजही महानुभावांच्या खाती नोंदवलेले आपल्याला दिसतात. ज्या माहीमभटांचा मी उल्लेख करतो आहे त्या ज्ञानभास्कर माहीमभटांनी शके 1205च्या सुमारास या ग्रंथांची रचना केली. याशिवाय श्रीकृष्ण चरित्र हा एक महत्वाचा भाग आपल्याला महानुभावांमध्ये दिसतो. तामिळ भाषेमध्ये तिरुपावाई या नावानं 30 गीतं लिहिण्यात आली आणि त्यांचा जो कालखंड आहे तो जवळजवळ 1000 वर्षाच्या पूर्वीचा आहे असं मानलं जातं. हे 1000 वर्षाच्या पूर्वीची तामिळ भाषेमधील श्रीकृष्ण चरित्राची रचना जी फार प्राचीन आहे असं मानलं जातं, 1000 वर्षापूर्वीची मानले जाते. मात्र त्यानंतर लीळाचरित्राचं आद्यत्व
हे प्रादेशिक भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये आपण मान्य केलं पाहिजे. लीळाचरित्राच्या नव्हे तर इतर सर्व गद्य, काव्य आणि व्याकरणादी ग्रंथांच्या माध्यमातून लोकजीवन, लोकसंस्कृती, भाषा, वैद्यकशास्त्र हे सर्व या ग्रंथांमधून आलेलं आपल्याला दिसून येईल. या दृष्टीने महानुभावांचे कर्तृत्व कुठेही कमी झालेले आपल्याला दिसत नाही. मित्र हो, ज्या महदंबेचा मी उल्लेख केला, महदंबा ही मराठी भाषेतील आद्य कवयित्री आहे असं आपण म्हणतो. आजपासून शेकडो वर्षांपूर्वी स्त्रियांना कोणतेही अधिकार नसताना एक स्त्री गीत रचते आणि त्या गीतांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मान्यता मिळते. ही बाब अतिशय क्रांतिकार्याची म्हटली पाहिजे. आजही स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भामध्ये आपल्याला बरंच पल्ला गाठायचा असताना महानुभावांनी स्त्रियांना सर्व क्षेत्रातील अधिकार दिले. ही बाब तेवढीच महत्वाची आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये महदायसा सारखी स्त्री आचार्यांना म्हणजे नागदेवाचार्यांना प्रश्न विचारते. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. महानुभावांचं पहिलं काव्य म्हणजे महदंबेचे ढवळे हे आहे. मराठी भाषेतील ही पहिली काव्य निर्मिती होती. महदंबा जिलाच महदायसा असं नाव आहे. ह्या पहिले आचार्य नागदेवाचार्य यांच्या चुलत बहीण होत्या आणि त्यांनी चक्रधर स्वामींची प्रत्यक्ष दीक्षा घेतलेली होती. चक्रधर स्वामींच्या पश्चात महदंबा चक्रधर स्वामींचे आद्य गुरु, प्रथम गुरु श्री गोविंद प्रभू यांच्या सानिध्यामध्ये राहिल्या आणि त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची कथा रचली, जिला ढवळे असं म्हटलं जातं. या ढवळ्याची म्हणजे त्या काव्यग्रंथाची निर्मिती इसवी सन 1284च्या आसपास झाली असं मानलं जातं. 1284चा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर काय परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये. प्रचंड व्रतवैकल्य आणि अंधश्रद्धेमध्ये सर्व समाज गुरफटलेला होता. अशा वेळेस एका स्त्रीला, महदंबेला गोविंद प्रभूंनी सांगितलं की कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची कथा रचा, कथा गायन करा आणि त्यानंतर मग ढवळे रचले. ही बाब अभूतपूर्व अशी म्हटली पाहिजे. हे योगदान आपल्याला कसं नाकारता येईल. आणि महदंबेच्या जिज्ञासूपणाचं यापेक्षा आपल्याला दुसरं उदाहरण सांगता येणार नाही की आजपासून 800 वर्षांपूर्वी त्यांनी हे प्रचंड कार्य केलं. पहिला चरित्र ग्रंथ, पहिलं लिपी, पहिलं काव्य हे सर्व महानुभावियांनी मराठी साहित्याला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे एका गोष्टीचा उल्लेख जर मी केला नाही तर मला असं वाटेल की आपलं हे चर्चा ही अर्धवट आहे. ज्या टीपग्रंथांचे मी यापूर्वी उल्लेख केला त्या टीपग्रंथांची रचना कोशकार दत्तराज मराठे यांनी केली. मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की टीपग्रंथ म्हणजे त्या काळामधील शब्दकोश किंवा डिक्शनरीज होत्या. म्हणजे आपला असा समज असतो की इंग्रजांनी किंवा इंग्रज अधिकारी विल्यम कॅरे यांनीच मराठी शब्दकोश पहिल्यांदा निर्माण केला. मात्र मित्रांनो, वस्तुस्थिती अशी आहे की मराठी भाषेमध्ये शब्दकोश रचण्याचं कार्य महानुभावांनी केलेलं आहे. आज आपण ज्याला शब्दकोशाच्या फॉर्म मध्ये पाहतो तो फॉर्म तसा नसेल.
परंतु पर्याय शब्द, एका शब्दाचा दुसरा त्याला अर्थ, हे लिहिण्याचं कार्य मात्र महानुभाव साहित्यिकांनी केलं. त्यामध्ये ज्यांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं ते आहेत कोशकार दत्तराज मराठे. 14व्या शतकामध्ये या टिपग्रंथांचा आरंभ झालेला आपल्याला दिसून येतो. कठीण शब्दांचे अर्थ सांगणे हा त्याचा उद्देश होता. महानुभावांचे जे 7 ग्रंथ आहेत त्या 7ही ग्रंथातील दुर्बोध शब्दांचे अर्थ पुढील पिढीला सहजपणे कळावे म्हणून या टिप ग्रंथांची निर्मिती झाली. आधीच्या साहित्यिकांनी निर्माण केलेलं साहित्य येणाऱ्या पिढीला अधिक सुलभपणे वाचता यावं म्हणून शब्दकोशाची निर्मिती करणारे महानुभाव हे एकमेव द्वितीय असे लोक आहेत, साहित्यिक आहेत. या टिप ग्रंथांची म्हणजे शब्दकोशाची, मी आता शब्दकोशाचा शब्द यासाठी वापरतो सहजपणे कळावा म्हणून, मात्र त्याचं जे नाव आहे ते या मूळ आहे ते टिप ग्रंथ असं त्याचं नाव आहे. मात्र या टिप ग्रंथांची शब्दकोशांची जी सुरुवात झाली तो 14व्या शतकामधील झाला. त्याचा पहिला सुरुवात ही मल्ले चोर याचक यांनी केली असं म्हटलं जातं. मात्र दुसरा जो प्रयत्न केला तो हरिराज पुजदेकर यांनी केला, तो 16व्या शतकामध्ये, आणि हा एक महत्वाचा प्रयत्न साहित्य क्षेत्रामध्ये राहिला. या 16व्या शतकामधल्या हरिराज पुजदेकरांनी निर्माण केलेल्या टिप ग्रंथामध्ये अनेक कठीण शब्दांचे अर्थ, शब्दांची उत्पत्ती आणि संस्कृत श्लोक सुद्धा दिलेले होते. हे असं वैशिष्ट्य इतर ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. त्यानंतर महत्वाचं काम दत्तराज मराठे यांनी केलं. पहिलं केलं मल्ले चोर याचक, दुसरं केलं हरिराज पुजदेकरांनी, आणि तिसरं महत्वाचं कार्य केलं ते दत्तराज मराठे यांनी. आणि त्यामध्ये सोप्या आणि कठीण अशा सर्वच शब्दांचे अर्थ त्यांनी द्यायला सुरुवात केली. हे टिप ग्रंथ 7ही काव्यग्रंथांचे अर्थ देण्यास उपयोगी पडले. शुद्ध शब्दकोशांच्या स्वरूपाचे असणारे हे टिप ग्रंथ लोकभाषेतून हद्दपार झालेल्या अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला समजावून सांगतात. त्यानंतर केशिराज बास, पंडित केशिराज बास यांनी लीळाचरित्रातील सूत्र आणि दृष्टांत निवडले आणि त्या दृष्टांतावरती द्राष्टांतिक नावाचा भाग जोडून एक रचना तयार केली, ज्याला आपण आज दृष्टांत पाठ असं म्हणतो. त्या दृष्टांत पाठावर सुद्धा अनेक टिपग्रंथ निर्माण झाले. आजही मराठी साहित्यिक म्हणून वावरणारे किंवा मराठी भाषेचे अभ्यासक किंवा संशोधक असणाऱ्या अनेक विद्वान प्राध्यापकांना सुद्धा दृष्टांत पाठातील अनेक शब्दांचे अर्थ कळत नाहीत किंवा त्यांना त्या शब्दांचा अर्थ लावण्यास अडचण जाते. अशा वेळेस अशिक्षित आणि ग्रामीण भागातील सामान्य लोकांना या शब्दांचे अर्थ सहजपणे कळावे म्हणून टिप ग्रंथांची रचना त्या काळी झाली. अर्थात ग्रामीण भागातील लोकांपर्यंत ते शब्द पोहोचवणारे विद्वान साहित्यिकच होते आणि त्या विद्वान साहित्यिकांनी या टिप ग्रंथांच्या आधारे कठीण शब्दांचे अर्थ सामान्य लोकांना समजावून सांगितले. आता तुम्हाला एक उदाहरण याबद्दल सांगितलं पाहिजे. रुक्मिणी स्वयंवर नावाचा जो ग्रंथ आहे 7 ग्रंथांमधील एक ग्रंथ, त्या 7 ग्रंथामधील रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाच्या संदर्भामध्ये एक ओळ आलेली आहे. जिये भाषेची रसवृत्ती, 6 भाषांचे कुपे कीजेती. आता बघा इथे शब्द आला 6 भाषांचे कुपे कीजेती. मग आता 6 भाषा कोणत्या, तर त्याचा उल्लेख टिप ग्रंथामध्ये आलेला आहे की 6 भाषा कोणत्या. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं टिप 6 भाषा संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, मागती व सौरसेनी. म्हणजे अभ्यासकाला जर असं वाटलं रुक्मिणी स्वयंवर वाचता वाचता की 6 भाषा कोणत्या, तर 6 भाषांचा उल्लेख टिप ग्रंथामध्ये आलेला आहे. म्हणजे रुक्मिणी स्वयंवर वरील टिप ग्रंथांमध्ये यासारख्या शब्दार्थांचा,
अर्थांचा आणि त्याच्यावरील विश्लेषणाचा सुद्धा उल्लेख करण्यात आला. हे असं कार्य महाराष्ट्रामध्ये महानुभाव्यांनी केलं. मात्र आजही टीप ग्रंथ असोत, व्याकरण विषयक ग्रंथ असोत किंवा इतर ग्रंथ असोत, याबाबत सामूहिक पातळीवरती अनास्था दाखविली जाते. काही ठिकाणी संशोधनाचे कार्य सुरू आहे, काही संशोधक जाणीवपूर्वक ते काम करतायत. मात्र इतर ठिकाणी इतरत्र ही अनास्था आपल्याला दिसते आहे. टीप ग्रंथ तर किंवा सांकेतिक लिप्यांच्या संदर्भात तर अजूनही सार्वत्रिक उदासीनता आपल्याला दिसते आहे. मित्रांनो, महानुभाव्यांचे जे 7 ग्रंथ आहेत, जे 7ही ग्रंथ अतिशय महत्वाचे म्हणून त्याला आध्यात्मिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये मान्यता आहे, त्या 7ही ग्रंथांचा जो निर्मिती काळ आहे तो शके 1214 ते 1340 या 126 वर्षाच्या कालावधीतील आहे. 1214 ते 1340 या 126 वर्षाच्या कालखंडामध्ये हे 7ही ग्रंथ निर्माण झाले. त्यानंतर या 7ही ग्रंथांचा अभ्यास करताना नवीन अभ्यासकांना जी अडचण आली ती अडचण दूर करण्याचं कार्य या शब्दकोशांनी, टीप ग्रंथांनी केलेलं आहे. आजही आपल्याला ज्या अडचणी आल्यात तरी सुद्धा आपण त्याचा उपयोग अनेक ठिकाणी घेतला जातो. मित्रांनो, मी आतापर्यंत जे विवेचन केलं त्या विवेचनातून आपल्या लक्षात आलं असेल की मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये जी ग्रंथरचना करण्यात आली त्यामध्ये त्या काळातील शब्दावलींचा, लोकभाषेचा, लोकजीवनाचा प्रभाव पडणे स्वाभाविक आहे. या लोकभाषेमध्ये, लोकजीवनामध्ये अनेक गोष्टी आपोआप येतात. समाजामध्ये असणारं व्रतवैकल्यांप्रमाणेच समाजामध्ये असणारे सण, परंपरा, उत्सव, भाषा, पेहराव, खाद्यसंस्कृती, वैद्यकशास्त्र, नातेसंबंध, शेजार धर्म यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला महानुभाव्यांच्या ग्रंथांमधून आलेल्या दिसतात. त्यामुळे महानुभाव्यांचं कार्य हे केवळ आध्यात्मिक नव्हे, ते सामाजिक पातळीवर, ते सांस्कृतिक पातळीवर आणि ते भाषिक पातळीवरती सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आज आपण साहित्याच्या अंगाने महानुभावियांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला. हे कार्य नव्या पिढीनं अधिक समजून घ्यावं अशी अपेक्षा आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाने महानुभावीय साहित्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थांबतो. धन्यवाद सर. महानुभाव पंथाचे मराठी भाषेतील योगदान हा विषय मांडत असताना सरांनी गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी माहीम, दत्तराज मराठे, हिराईसा, महंदबा, डॉक्टर व्ही कोलते सर या सर्वांचे दाखले देत हा विषय फुलवत नेला. एक सर्व स्तरावरील लोकांना सहज कळेल किंवा लोकभाषेतून साहित्य निर्मिती होईल. ग्रामीण भाग जो आहे, ग्रामीण समूह आहे, हा नजरेपुढे ठेवून हे साहित्य निर्माण झालं. आणि कथा असेल, काव्य असेल, ओव्या असतील, गद्य, टीप ग्रंथ असं विपुल साहित्य या माध्यमातून निर्माण झालं. आणि मराठी भाषा समृद्ध, संपन्न करण्यासाठी महानुभाव पंथाने केलेल्या कार्यावर सरांनी प्रकाश टाकला. आणि हे योगदान देत असतानाच जी अनास्था होती योगदानाबाबत, याबाबत खंतही व्यक्त केली. तरीही नवीन पिढीने
हे योगदान जे आहे ते समजून घेण्याची शेवटी सरांनी अपेक्षा केली आणि अतिशय समर्पक असे विचार सरांनी मांडले. मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माननीय डॉक्टर प्रवीण बनसोड सरांचे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या वेबिनार मध्ये आभार मानतो. पुन्हा एकदा उद्याला सुद्धा आपण माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन 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 जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी मराठिया मराठिया मराठी